तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच म्हाडाच्या मुंबई मंडळाची जी काही ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे म्हणजे 28 मे रोजी संपलेली आहे आणि त्याच्यानंतर अनेकांचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे पहिली प्रारूप यादी फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट. तर ते फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट सुद्धा जाहीर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेकांची नावे आपण पाहिली की अपात्र मध्ये आलेली आहेत. पण त्यांना कालपर्यंत संधी देण्यात आली होती आणि अनेकांनी मला माझ्या मते हे सगळे ग्रीव्हियन्स त्यांनी रेज केले असतीलच. आता जे फायनल ड्राफ्ट लिस्ट आहे मित्रांनो ती लागणार आहे 16 जून 2026 रोजी आणि 16 जूनला ड्राफ्ट लिस्ट लागल्याच्या नंतर आपल्याला पुढील प्रोसेस जी काय ती समजणार आहे. पण आज मी तुम्हाला याची जे काही लॉटरीची डेट आहे ती सुद्धा सांगणार आहे. परंतु त्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की जे काही अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याच्या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ बनवले आहे मित्रांनो. पण एकंदरीत या लॉटरीला जसा प्रतिसाद हवा पाहिजे तसा हवा होता तसा मिळालेला नाहीये. म्हणजे एकूण जे काही अनामत रकमे ऑनलाईन अर्ज आहेत मित्रांनो ते ऑनलाईन जे काही अर्ज आहेत ते 97,613 अर्ज दाखल झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यात जे अनामत रकमेसह 75,366 अर्ज दाखल झालेले आहेत जे अंतिमतः यासाठी पात्र आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा आता 16 तारखेला जोपर्यंत फायनल लिस्ट लागणार नाही तोपर्यंत आपण कन्फर्म नंबर नाही सांगू शकणार आहे. मी 16 तारखेला कळेल की नेमकं ऍक्युरेट किती लोक स्पर्धेमध्ये आहेत. पण आता जर तुम्ही पुढारी वृत्तपत्र बघितलं मित्रांनो त्यामध्ये एक महत्वाची बातमी आलेली आहे आणि ती सुद्धा कन्नमरनगर विक्रोळ जी काही आहे तेथील घराच्या संदर्भात ती बातमी आहे. कारण कन्नमरनगर येथील घरं जी काही आहेत मित्रांनो 2 BHK घरे त्याची जी काही किंमत आहे ती 10 म्हणजे 7.5% कमी केली होती म्हणजे 10,000 कमी केली होती आणि असं कुठेतरी वाटत होतं की तिथे खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल किंवा बऱ्याच प्रमाणात रिस्पॉन्स मिळेल. पण जे उच्च उत्पन्न गट आहेत त्या उच्च उत्पन्न गटाला कुठेतरी अद्यापही हवा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याची बाब अधोरेखित झालेली आहे किंवा उघडकीस आलेली आहे. तर बरं तर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर किंमत कपातीनंतरही म्हाडाची 236 घरे रिक्त लक्षात घ्या. 236 घरी तिथे रिक्त राहणार आहेत. आता ही वेगवेगळ्या प्रवर्गातले मित्रांनो म्हणजे फ्रीडम फायटरसाठी तर एकही अर्ज आलेला नाहीये. तर असे काही काही ठिकाणी कंडिशन आहे. तर इथे मध्यम उत्पन्न गटाची घरे उच्च उत्पन्न गटाने नाकारली बघा. म्हणजे मध्यमची घरे सुद्धा उच्च उत्पन्न गटाचे लोक घ्यायला तयार नाहीत असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो जी काही घरी उपलब्ध होती ती होती 1,221 घरी या ठिकाणी उपलब्ध होती. त्यासाठी एकूण 985 अर्ज दाखल झालेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी 236 घरे ही रिक्त राहणार आहेत. आता ही वेगवेगळ्या प्रवर्ग तुम्ही सांगितले वेगवेगळ्या प्रवर्गातील घरे आहेत आणि त्याच्यामुळे इथे तुम्हाला बघा मी तुम्हाला स्किम कोड क्रमांकानुसार सांगतो नेमकं घरे किती आहेत आणि अर्ज किती आहेत. याच्याने अंदाज येईल की या ठिकाणी सगळ्यात जास्त विजेते ठरणार आहेत आणि अनेकांना या ठिकाणी घरे लागणार आहेत. ऑलमोस्ट लागलेली त्याचं समजू शकतो आपण. तर स्किम कोड क्रमांक 538 या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण 240 घरे उपलब्ध होती. त्या 240 घरांसाठी 228 अर्ज दाखल झालेले आहेत. याचा अर्थ 12 घरे अजूनही सोडती विना असणार आहेत. दुसरा मित्रांनो स्किम कोड क्रमांक 538A जी उच्च उत्पन्न गटासाठी घरे होती जवळजवळ 240 घरे होती. त्यासाठी सुद्धा 179 अर्ज दाखल झालेले आहेत. या ठिकाणी तब्बल 61 घरे ही लॉटरी विना राहणार आहेत. म्हणजे ही मध्यम उत्पन्न गटाची घरे ही एचआयजीला दिली. एचआयजीला दिल्यानंतर सुद्धा तिथे 61 घरे ही लॉटरी शिवाय राहणार आहेत शिल्लक राहणार आहेत. त्यानंतर मित्रांनो स्किम कोड क्रमांक 539 जे मध्यम उत्पन्न गट आहे त्या ठिकाणी 371 घरे होती. 371 घरांसाठी 359 अर्ज दाखल झालेले आहेत. याचाच अर्थ असं की 12 घरे या ठिकाणी रिक्त राहणार आहेत. आणि जे काही 339 उच्च उत्पन्न गटासाठी घरे होती मित्रांनो 370 आणि 370 घरांसाठी अर्ज आलेले 219. 370 घरांसाठी फक्त 219 अर्ज याच्यासाठी 151 घरे ही सोडती शिवाय राहणार आहेत. म्हणजे एकूण 1,221 घरे आहेत. त्यासाठी 985 अर्ज आलेले आणि 236 घरे ही अर्जाशिवाय म्हणजे लॉटरी शिवाय राहणार आहेत. ती पुन्हा पुढील लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात. आता इथे जे कॅटेगरी वाईज बायफर्केशन आहे मित्रांनो मी पुढील भागात घेऊन येणार आहे. मी जसं सांगितलं जोपर्यंत फायनल लिस्ट लागत नाही तोपर्यंत आपल्याला काही अंदाज काढणं थोडं मुश्किल ठरू शकतं. पण असो इथे ज्यांनी अर्ज केलेले आहेत ते ऑलमोस्ट विजेते ठरणार आहेत असं मात्र आपण ठामपणे सांगू शकतो. फक्त जनरल पब्लिक प्रवर्गासाठी थोडंफार कॉम्पिटिशन आहे जास्त नाही. तिथे मात्र नक्कीच लॉटरी होणार यात मात्र शंका नाही. पण बाकीचे जे काही प्रवर्ग आहेत म्हणजे फ्रीडम फायटर आहे फिजिकल हँडिकॅप आहे राखीव प्रवर्ग आहे किंवा आर्टिस्ट कोट आहे डिफेन्स फॅमिली आहे इथे मात्र घरांच्या मानाने अर्ज खूप कमी आलेले आहेत. आता एकंदरीत म्हाडाच्या पूर्ण लॉटरीचा विचार केला मित्रांनो तर बऱ्यापैकी तसं बोरिवलीला पण बऱ्यापैकी कॉम्पिटिशन आहे. गोरेगावला तर खूप मोठं कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे तेथील अपडेट सुद्धा मी लवकरच घेऊन येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं अपडेट द्यायचं होतं मित्रांनो आणि खुशखबर द्यायची होती की नेमकं सगळ्याच्या मनातला प्रश्न आहे की नेमक्याची लॉटरी कधी होणार आहे. लॉटरीची तारीख जाहीर झालेली आहे का किंवा लॉटरी संदर्भात काही अपडेट मिळालेलं आहे का हाच प्रश्न अनेक जण विचारतायत. तर हो मित्रांनो लॉटरीची तारीख जवळजवळ फायनल झालेली
आहे. आणि ही लॉटरी जी काही जाहीर होणार आहे, मी अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये बोललो होतो की जुलैच्या पहिल्या वीकमध्ये किंवा दुसऱ्या वीकमध्ये ही लॉटरी जाहीर केली जाऊ शकते, कारण 25 तारखेला आचारसंहिता संपेल आणि त्याच्यानंतर ही लॉटरीची तारीख जाहीर करू असं म्हाडाने ऑलरेडी सांगितलेलं होतं. पण आता मात्र मित्रांनो, म्हाडाने ऑलरेडी ही तारीख, जे काही सोळची तारीख आहे, ती साईटवर अपडेट केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे तर आम्हाला माहितीच नाही. तर मित्रांनो, जे काही म्हाडाची साईट आहे त्या साईटवर तुम्ही गेलात तर जे आपल्याला स्कीम्स असतात, म्हणजे जे लाईव्ह स्कीम्स असतात, त्याच्यामध्ये सगळे अपडेट दिलेले असतात. या ठिकाणी जर तुम्ही स्कॅटर्ड टिर्नामेंट जे ऑप्शन आहेत, तीन चार ऑप्शन जे काय दिलेले आहेत, स्कॅटर्ड टिर्नामेंट्स मध्ये मित्रांनो खरं तर ही डेट अपडेट केलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऍप्लिकेशन संपलेली आहे 28 मे 2026 ला. ऑनलाईन पेमेंट संपलेलं आहे 29 मे ला आणि ड्राफ्ट पहिली प्रारूप यादी 10 जूनला लागलेली आहे. फायनल ड्राफ्ट लिस्ट 16 जूनला लागणार आहे. आणि लॉटरी ड्रॉ बघा मित्रांनो काय दिले ते 30 जून 2026 संध्याकाळी 4:30 वाजता ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे. म्हणजे प्रथमच मित्रांनो, जे काही सोडतीची नॉर्मल डेट असते किंवा नॉर्मल वेळ असते ती सकाळी 10:30 किंवा 11:30 या दरम्यान असते. पण आता मात्र ही लॉटरी संध्याकाळी काढली जाणार आहे. म्हणजे संध्याकाळी 4:30 वाजताचा टाइम असला तरी 5:30 6:30 पर्यंत ही लॉटरीची प्रोसेस सुरू असू शकते. आता ही लॉटरी कुठे होणार आहे मित्रांनो, तर म्हाडातून मला समजलेलं की ही लॉटरी नरीमन पॉईंटच्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये होणार आहे. म्हणजे एनसीपी जे काय तिकडे ती लॉटरी होणार आहे. जसं मागच्या वर्षी जिथे झाली होती तिथेच ही लॉटरी होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही तारीख म्हाडानेच त्याच्या साईडवरती अपडेट केलेली आहे. आणि जे काही रिफंड आहे मित्रांनो, तुम्ही जे काही पैसे भरलेत, म्हणजे तुम्ही क्रेडिट कार्डने पेमेंट केलं असेल, सोनं दागिने गहाण ठेवून पेमेंट केलं असेल, मित्रांकडून उधार पैसे घेऊन तुम्ही पेमेंट केलं असेल, तर अशा वेळेस मात्र ही रिफंड डेट आहे मित्रांनो 5 जुलै 2026 दुपारी 4:30च्या नंतर तुम्हाला हे तुमच्या अकाउंटला, जर तुमचं घर नाही लागलं, तुम्हाला जर लॉटरी नाही लागली, तरी 5 जुलै 2026च्या नंतर 5 जुलै 2026ला 4:30च्या नंतर ही अमाऊंट तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. आणि म्हणून जे अर्जदार म्हाडाच्या लॉटरीची वाट बघत होते, डेटची वाट बघत होते, त्यांना आता 30 जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आणि 30 जूनला ह्या म्हाडाच्या लॉटरीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचं अपडेट सध्या तरी ऑनलाईन साईटवर दिले आहे. फक्त स्कॅटर्ड टिर्नामेंट मध्येच हे अपडेट आले मित्रांनो. त्याच अपडेटच्या अनुषंगाने मी ही तारीख सांगत आहे. अद्यापही म्हाडाने याबाबतीत अधिकृत घोषणा केलेली नाही, याची सुद्धा दक्षता घ्या मित्रांनो. नाहीतर असं नको व्हायला पाहिजे, आरके बोलले होते की 30 जूनला निकाल लागणार आहे आणि मग 30 जूनला का नाही लागणार असे होऊ शकतं. फक्त मी जे अपडेट आहे म्हाडाच्या साईटवर त्यांनी जे तारीख अपडेट केली त्या अनुषंगाने सांगतोय की 30 जूनला ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे. ज्या अर्जदारांनी या लॉटरीमध्ये अर्ज केले असतील, जे अर्जदार मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहत असतील, त्यांना त्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण हो ही आरके प्रॉपर्टीज कडून शुभेच्छा. पुढील भागात मित्रांनो आपण या सगळ्या लिस्टचं विश्लेषण करणार आहोत. आमचं काम थोड्यासाठी थांबलं मित्रांनो. विश्लेषण जवळजवळ फायनल झालेलं आहे. फक्त जे काही कन्नमवार नगर विक्रोळी येथील जी काही घरे आहेत, जी मध्यम आणि उच्च उत्पन्न बायफर्केशन केले, त्याचे डिटेल्स म्हाडाने पब्लिश केले नसल्यामुळं फक्त टोटल घरांची संख्या आणि टोटल जी काही जुनी पहिली पूर्वीची लॉटरी आहे त्या अनुषंगाने आम्ही त्याचं बायफर्केशन करून संध्याकाळपर्यंत याच्यावरती डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि ज्या ठिकाणी अर्जदार विजेते ठरणार आहेत त्यांची सुद्धा संपूर्ण माहिती आम्ही आज संध्याकाळपर्यंत घेऊन येणार आहोत. धन्यवाद.